अट्रावल गावातील शेतकरी आणि ग्रामस्थांसाठी दिलासादायक बातमी आहे. वटी धरणाचे पाणी इंजाळ नदी पात्रात सोडण्यात आले असून ते पाणी आता अट्रावल गावापर्यंत पोहोचले आहे. रावेर यावल विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या पुढाकारातून हा निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सदर नदी पात्राचे पाणी बुधवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी सायंकाळी अट्रावल गावाकडे दाखल झाले होते. तेव्हा नागरिकांनी गावापर्यंत पाणी पोहोचल्यामुळे आमदारांचे आभार व्यक्त केले आहे. जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी. जे.टी. महाजन पॉलिटेक्निक फैजपूर येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी डिप्लोमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या संस्थेमध्ये सिव्हिल, कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमांना प्रवेश उपलब्ध आहे. अनुभवी प्राध्यापक, आधुनिक प्रयोगशाळा, सुसज्ज लायब्ररी, औद्योगिक प्रशिक्षण आणि उत्कृष्ट कॅम्पस सुविधांमुळे विद्यार्थ्यांसाठी ही उत्तम संधी आहे. प्रवेशासाठी DTE कोड 5229 वापरून नोंदणी करा आणि अधिक माहितीसाठी महाविद्यालयाच्या कार्यालयाशी संपर्क साधा. कार्यालयीन वेळ दररोज 10 ते सायंकाळी 5:30. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच जे.टी. महाजन पॉलिटेक्निक फैजपूरला भेट द्या. यावल रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या निधीतून 35 लाख रुपये पाटबंधारे विभागाकडे वर्ग केल्यानंतर वडरी धरण ते कठोरा शिवारातील इंजाळ नदी पात्रादरम्यान पाईपलाईनचे काम पूर्ण करण्यात आले होते व आता या पाईपलाईनद्वारे इंजाळ नदी पात्रात पाणी सोडण्यात आले आहे आणि हे पाणी बुधवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी सायंकाळी अट्रावल गावापर्यंत पोहोचले आणि नागरिकांनी पाणी गावापर्यंत पोहोचल्याने एकच आनंद व्यक्त केला. या पाण्यामुळे शेतशिवारातील शेतविहीरींना मोठा फायदा होणार आहे. तेव्हा या कामासाठी कठोरा, सांगवी, अट्रावल, सांगवी खुर्द परिसरातील नागरिकांनी आमदार अमोल जावळे यांचे आभार व्यक्त केले आहे. तर या कामाकरिता अट्रावल गावचे माजी सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नितीन चौधरी, संदेश यशवंत पाटील, ग्रामपंचायत सदस्य गोकुळ चौधरी, सुभाष तायडे, विशाल तायडे, तुषार तायडे, तसेच हेमराज खासने, खुशाल चौधरी, हेमंत कोळी, निलेश कोळी, कठोरा गावचे माजी उपसरपंच नितीन भिरुळ आदींनी परिश्रम घेतले होते. तेव्हा त्यांच्या या पाठपुराव्याला यश आल्याने त्यांचे देखील नागरिकांनी आभार व्यक्त केले आहे. यावलकरांसाठी आनंदाची बातमी. यावल शहरात प्रथमच खवय्यांसाठी स्वाद आणि गुणवत्तेचा अनोखा संगम घेऊन आले आहे 56 भोग स्वीट्स. एकाच दालनात आता राजस्थानी आणि पारंपरिक चवीचे अस्सल पदार्थ, खास स्पेशल कांदा कचोरी, दही चाट कचोरी, खमंग मावा जिलेबी, इमारती जिलेबी तसेच ड्रायफ्रूट मिठाईचे सर्व प्रकार या ठिकाणी उपलब्ध आहेत. चविष्ट केसर पेढा, माव्यापासून बनवलेल्या विविध मिठाया या ठिकाणी आपल्याला मिळतील. कलाकंद, रसमलाई, रबडी, लस्सी, श्रीखंड असे विविध ताजे पदार्थ या ठिकाणी उपलब्ध आहेत. तर येथे सुप्रसिद्ध राजस्थानी स्पेशल पाणीपुरी देखील दररोज उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी वाढदिवसाला लागणारे विविध प्रकारचे आणि विविध फ्लेवरचे केक देखील आपल्याला मिळू शकतील. यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संकुलात पंचायत समितीच्या समोर एक वेळ अवश्य भेट द्या. 56 भोग स्वीट्स, यावल. जाओ मामा तडे पुढे. वा वा नुसता चाललं नाला हो बुवा, इकडे जा. जाओ मामा तडे. अरे गाणं करा ना.
त्याला फोन लावला उचलत नाही ना. कमी याचा का नाही नदीमध्ये जायला नदी कुठे आहे नदी काय ना चांगली पाहिजे. आमच्या गावामध्ये उद्या 18 लोक तुले आलो नाही ना 18 लोक सगळं पाठी घे रे भाऊ व्हिडिओ आधी उभे यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे. डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथिकमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव आहे. त्यांनी होमिओपॅथिकने हजारो रुग्ण बरे केले आहेत. होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते, पेशंटची भीती, चिंता, टेन्शन या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तसेच पेशंटला असणारा त्रास आणि त्या त्रासामुळे दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी पूर्ण समजून घेऊन योग्य तो उपचार केला जातो. होमिओपॅथी औषधाचा कुठलाच साईड इफेक्ट होत नसल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. तेव्हा डॉक्टरांकडे स्वतःचा उपचार घेण्याकरिता 2 दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे. डॉक्टरांच्या इतर व्हिजिट धुळे, छत्रपती संभाजीनगर येथे देखील आहे. दर रविवारी सकाळी 9 ते 12 या वेळेत चंद्रकिरण मेडिकल धानोरा येथे देखील त्यांची व्हिजिट असते. डॉक्टरांना त्वचा रोगामध्ये देखील धुळे येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव देखील आहे. तेव्हा रुग्णांनी डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी सदर क्लिनिकमध्ये 8 ते 12 या वेळेत अपॉइंटमेंटसाठी भेट द्या आणि डॉक्टरांकडून योग्य उपचार करून घ्या. बातमी आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑन करा.